जय भीम सर्वांना. बहुजन संघटक या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. आज 3 जानेवारी सावित्रीमाईची जयंतीच्या आपल्या सर्वांना सदिच्छा, खूप खूप सदिच्छा. आणि सावित्रीमाईच्या जयंतीनिमित्त राहुलने आज हे जे व्याख्यान ठेवलेलं आहे, सावित्रीमाईला आपण अभिवादन करण्यासाठी, त्यांची आठवण करण्यासाठी हे जे व्याख्यान ठेवलेलं आहे त्याबद्दल राहुल सरांचेही खूप खूप आभार. खूप दिवस झाले विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आपण भेटलो नाही. त्या निवडणुकाच्या नंतरही आपल्याला खरं तर चर्चा करायची होती. खूप काही गोष्टी घडून गेल्या. काय सांगावं काय नाही याच आम्ही संभ्रमात होतो. खरं तर विधानसभा निवडणुकाचा संपूर्ण महाराष्ट्रातला घोळ पाहिला तर आपल्याला आपलं महाराष्ट्र पण बिहार होतंय की काय असं वाटायला लागलंय. आणि म्हणून आम्ही त्यावर बोलणं थोडंसं टाळलं. थोडा वेळ जाऊ द्यावा. सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत, सगळीकडेच क्लिअर होत आहेत की इथे सगळा ईव्हीएमचा घोळ झालेला आहे. त्याच्यावर एक आपण वेगळं व्याख्यान देऊया. आज सावित्रीमाई फुले जयंतीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं सावित्रीमाईच्या आठवण काढत त्यांच्या कार्याचा उल्लेख करणं हे जास्त महत्वाचं आहे खरं तर. आणि या निमित्तानं आजच्या महिलांना, म्हणजे आजची ही पिढी असेल, आजच्या महिला ह्या असतील, ह्या कुठे जात आहेत. 150 वर्षापूर्वी सावित्रीमाईचं कार्य त्या प्रसंगाला अनुरूप किंवा अनुसरून किंवा आपण असं म्हणूया की मनुस्मृतीच्या रूढी प्रथाच्या सगळा जो पगडा होता त्याला प्रखर विरोध करत तोंड देत हे सावित्रीमाई फुले आणि फुले दाम्पत्य कसं एक एक व्यवस्थेला तडा देत होते किंवा व्यवस्थेशी संघर्ष करत होते. आज खरं पाहिलं तर तितकं आपल्याला अवघड नाहीये. पण आजच्या महिला सावित्रीमाईला कोणत्या अर्थानं बघतात किंवा सावित्रीमाईला आठवण तरी करतात का, हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे किंवा त्याची चर्चा होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे सावित्रीबाई फुलेचा जन्म आपण पाहिला तर तो एका पाटलांच्या घरी झालेला आहे. म्हणजे आज विद्यापीठात प्राध्यापक मीनाक्षी वाघमारे यांनी एक पात्री प्रयोग सादर केला सावित्रीमाई फुलेंचा. आणि तो इतका सुंदर केला त्यांनी की असं सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं सावित्रीमाई लोकांमध्ये जायला पाहिजे. तर ती सावित्रीमाईचं बालपण सांगत असताना सावित्रीमाईला खेळ कोणते कोणते आवडत होते तर विट्टी दांडू, सुरपारंब्या असे मुलांचे खेळ तिला आवडत होते. म्हणजे ती लहानपणापासून सावित्री ही खूप धीट अशी मुलगी होती. आणि कालांतरानं तिचा विवाह होतो, म्हणजे त्या प्रथेप्रमाणे 9व्या वर्षी तिचा विवाह होतो. ज्योतिबा तिला एक इतका चांगला पुरुष नवरा म्हणून मिळतोय की तिच्या ह्या व्यक्तिमत्वाला उभारी देणारा एक व्यक्तिमत्व म्हणून ज्योतिबा तिच्या आयुष्यात आला खऱ्या अर्थानं. म्हणजे आपण अनेक विवाह असे पाहतो की महिलांच्या व्यक्तिमत्वाला बुजवून टाकणारे घर त्यांना मिळतात किंवा सासर असेल. आपल्याकडे व्यवस्था अशी आहे की जसं सासर मिळेल तसं त्यांना ऍडजस्ट करावं लागतं. मुलींना संसार करायचा म्हटलं तर ऍडजस्ट करावं लागतं. आजही गुन्हेगारी वृत्ती थांबलेली नाहीये. आजही समाजामध्ये मुली जेव्हा लग्न करून जातात सासरच्यांकडून होणारा छळ तिचा थांबलेला नाहीये. तर अशा ह्या प्रवृत्ती मधून सुद्धा 150 वर्षापूर्वी सावित्रीमाईला ज्योतिबा सारखा समता मानणारा पती मिळाला. हे खरं आपण भाग्य मानत नाही, नशीब मानत नाही, पण खरंच कधी कधी म्हणावं वाटतं की तिला अनुरूप असा तो पती मिळाला. आणि मग त्यांनी तिला शिकवलं. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. म्हणजे काल परवा आपण 1 जानेवारीला शौर्य दिवस म्हणून साजरा करतो, पण त्या शौर्य दिवसासोबतच आपण 1 जानेवारी 1848 ला फुले दाम्पत्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. हे सुद्धा आपण कुठेतरी रुजवायला पाहिजे. म्हणजे शौर्य दिवस, भीमा कोरेगाव हे सुद्धा आपण आता आता साजरे करतोय. आता त्याचा खूप मोठा हे होतोय, काय म्हणतात, उत्सव होतोय. गेल्या 15-20 वर्षापूर्वी भीमा कोरेगावचं म्हणजे आमच्या तरी ठाई नाव सुद्धा नव्हतं. मग अशाच ह्या ज्या गोष्टी आहेत, इतिहासात दडपल्या गेलेल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचा आपण उहापोह केला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. म्हणजे मला असं वाटतं आपण 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करतो. कोणाच्या नावाने साजरा करतो किंवा शिक्षणाची देवी असेल, सरस्वती असेल. आता ह्यांचं राधाकृष्ण परमहंस असतील किंवा सरस्वती असेल, ह्यांचं काय बरं योगदान आहे शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये.
सरस्वती देवीला आपण म्हणजे ह्या ब्राह्मण स्त्रिया असतील, हिंदू स्त्रिया असतील, सगळ्या स्त्रिया सरस्वतीला आपण आद्य शिक्षणाची देवी म्हणतो. सरस्वतीचं ती महिला म्हणून आपण तिचा एक मान सन्मान ठेवूच या. पण भारतामध्ये ही आद्य शिक्षिका शिक्षणाची सुरुवात किंवा मुलींच्या शिक्षणाची सुरुवात ही फुले दाम्पत्याने केली. आणि खऱ्या अर्थानं सावित्रीनं स्वतः शिक्षित होऊन ती शाळा चालवली. म्हणजे तिचे ते कठीण परिश्रम परत येतात. तिला रस्त्याने जाताना आडदांड पुरुष अडवत होते. त्यावेळेस मुलींनी शिक्षण घेतलं तर जगबुडी होईल, नवरा मरेल, काय काय सगळं म्हणलं जायचं. हे सगळं परत मी ते सांगत बसणार नाही. आपल्या सगळ्यांना माहित आहे की मुलींनी शिक्षण घेतलं तर जगबुडी होईल, नवरा मरतो, असे असंख्य प्रयोग त्यांच्या बाबतीत केले जायचे. तात्पर्य एवढंच होतं की मुलींनी शिक्षण घेऊ नये, हुशार होऊ नये, त्या कायम गुलामच राहिल्या पाहिजे. पुरुषांच्या अखत्यारीमध्ये, पुरुषांच्या आधिपत्याखाली त्या गुलामच राहिल्या पाहिजे. म्हणजे मनुस्मृतीनं आपल्याला सांगितलं, काल परवा आपण वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 25 डिसेंबर भारतीय स्त्री मुक्ती दिन साजरा केलेलाच आहे. म्हणजे तो भारतीय स्त्री मुक्ती दिन 25 डिसेंबर हा भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे, अशी मागणी घेऊन खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रिया ह्या 25 डिसेंबर 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मुक्कामी मनुस्मृतीचं दहन केलं आणि खऱ्या अर्थानं भारतीय स्त्रिया त्या दिवसापासून मुक्त झाल्या असं आम्ही मानतो. अशी एक मागणी घेऊन 1997 पासून माननीय बाळासाहेब आंबेडकर राज्य पातळीवर संपूर्ण महिलांच्या परिषदा राबवतात. मग तो महिलांचा स्वतंत्र एक कार्यक्रम असतो. मग तिथं त्या संयोजक महिला असतात, आयोजक महिला असतात, भाषण देणाऱ्या महिला असतात, ठराव वाचणाऱ्या महिला असतात, वक्त्या महिला असतात आणि संपूर्ण मंचावर महिला बसलेल्या असतात. असा तो महिलांसाठीचा एक स्वतंत्र कार्यक्रम. त्यातून महिलांचं नेतृत्व उभं राहिलं पाहिजे. महिला स्वतः वक्त्या बनल्या पाहिजे, बोलता आल्या पाहिजे, त्यांना बोलतं झालं पाहिजे, विषयाची मांडणी करता आली पाहिजे आणि महिला संयोजक झाल्या पाहिजे, जेणेकरून त्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतले पाहिजेत. असं एक उद्दिष्ट ठेवून 97 पासून माननीय बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रात 2007 पर्यंत 10 परिषदा राज्य पातळीवर त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरच्या सगळ्या जिल्हा पातळीवर त्या परिषदा घेतात. आता असा हा 25 डिसेंबरचा जो महिलांचा कार्यक्रम आहे, तो महिलांचा कार्यक्रम सुद्धा यासाठी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि खऱ्या अर्थानं त्या स्त्रिया स्वतंत्र झाल्या. तर त्या स्वतंत्र उभ्या राहिल्या नाही पाहिजे, त्या मनुस्मृतीच्या पगड्याखालीच राहिल्या पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलं नाही पाहिजे, त्या मोठमोठ्या पदावर गेल्या नाही पाहिजे, अशा ह्या मानसिकतेतून स्त्रियांना शिक्षणाची बंदी होती. ह्या अनेक प्रथा आहेत. म्हणजे केशवपन असेल, मग सती जाण्याची प्रथा असेल. सती जाण्याची प्रथा राजा राममोहन रायांनी 1829 ला तो कायदा केला आणि त्यांनी बंद केली ती प्रथा. म्हणजे तो सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. जिवंतपणी स्त्रियांना सरणावर जाळलं जायचं आणि त्या जिवंतच पतीच्या माघारी जळून जात होत्या, म्हणजे मृत्यू पावत होत्या. म्हणजे ती किती भयानक वेदना असायची. आपल्याला थोडस फटका लागला तरी होतो आपला, किती दाह होतो आपल्याला. आणि त्या जिवंत त्यांना जाळले जात होतं. तात्पर्य हे यासाठी जाळलं जात होतं की प्रॉपर्टीचे वाद असेल, म्हणजे त्यावेळेस तर ती जर जिवंत राहिली तर राहिलेला हिस्सा तिला द्यावा लागेल प्रॉपर्टीतून. आणि म्हणून ह्या अशा अनिष्ट प्रथा पडल्या जात होत्या. आणि म्हणून ह्या जिवंतच बायका जाळायच्या, त्या मेल्या तर ठीकच आहे. बालविधवाच्या प्रथा होत्या. अशा अनेक रूढी प्रथा होत्या ज्यांना व्यवस्थेतून विरोध करत फुले दाम्पत्य हे जीवन जगत होतं. म्हणजे मला अनेक गोष्टीमध्ये असं नवल लागतं फुले दाम्पत्याचं, की पुण्याच्या पेशव्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये व्यवस्थेला एक एक धडे देत, एक एक विरोध करत ते तिथं चळवळी करत होते. आजच्या आपल्या चळवळी जर पाहिल्या तर अक्षरशः कीव येते. म्हणजे त्यावेळेला त्यांचा तो न्हाव्यांचा संप असेल, किती किती मोठं भयानक विरोध होता तो व्यवस्थेला, की विधवा स्त्रिया, बालविधवा त्यांचं केशवपन करायचं, त्यांना विद्रूप करायचं. ही प्रथा, हे बरं दोघं चर्चा करत असेल. म्हणजे ह्या सगळ्या कार्याच्या मागची प्रेरणा ही सावित्री होती फुल्यांच्या. सावित्रीमाई त्यांना त्यांच्या ज्योतिबांशी चर्चा करत असत की शेठजी, हे अशी प्रथा आहे, याला आपल्याला काही करता येईल का? आणि मग त्यातून त्या दोघांचा एक विचार होऊन त्यातून ते एक मार्ग काढत होते. म्हणजे आपल्याला माहित आहे सगळ्यांना की त्यांना स्वतःला त्यांचं स्वतःचं मूल नव्हतं.
त्यांच्या घरात जेव्हा ज्योतिबाच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा होत होती, विचार करा त्यावेळेला ज्योतिबांनी काय उत्तर द्यावं 150 वर्षापूर्वी, जो जो की आजही आपला एखादा पुरुष उत्तर देत नाही. किंवा म्हणजे किती विचित्र मानसिकता असते आजही पुरुषांची. मला हसायला येतं, की तेव्हा ज्योतिबा फुले घरच्यांना असं सांगतात, की "ज्योतिबा तू दुसरं लग्न कर, तुला मूल होत नाहीये, तू दुसरं लग्न कर." ज्योतिबांनी काय म्हणावं? "ठीक आहे, मला मूल होत नाही ना, आपण एक काम करूया, आम्हा दोघांच्याही तपासण्या करू. दोष माझ्यामध्ये असेल तर आपण सावित्रीचं सुद्धा दुसरं लग्न लावून देऊ आणि दोष सावित्रीचं असेल तर मी दुसरं लग्न करेन. किंवा सावित्रीचंही ह्या घरातून ती दुसरीकडे पाठवू आणि मग आपण दुसरी एक बाई या घरात आणू." म्हणजे किती मोठा विचार त्यावेळेला समतेच्या दृष्टीनं पाऊल टाकणारा, हा कितीतरी मोठा विचार ज्योतिबा त्यावेळेस करत होते. आज कुठलाही पुरुष, आजही आपल्याकडे मुलीच होतात म्हणून दुसरी बायको करणारे कितीतरी पुरुष आहेत. किंवा तुला मूलच होत नाही, मी दुसरी बायको करतो, हे सुद्धा म्हणणारे कितीतरी पुरुष आहेत. आजही एखादाही पुरुष असा म्हणत नाही, की आम्ही दोघांच्याही तपासण्या करून घेतो आणि दोष कोणामध्ये आहे हे पाहण्याची किंवा माझ्यामध्ये दोष आहे हे स्वीकारण्याची तेवढी मानसिकता आजही आपल्या पुरुषांमध्ये नाही. आणि म्हणून मला ज्योतिबा त्यावेळेस विशेष वाटतात. सावित्रीबाई फुले त्यावेळेसच्या कालावधीमध्ये सुद्धा आजही ते खूप मोठे आदर्श वाटतात मला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचेही ते गुरु त्यामुळेच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या कार्याची प्रेरणा पूर्ण फुलेंकडून मिळालेली आहे. संविधानामध्ये ज्या काही समतेचं मूल्य आहे हे ज्योतिबांकडूनच घेतलेलं आहे. बुद्धांचे तत्व असतील आणि ज्योतिबा हे समतेचे तत्व वापरत आणणारे एक महान क्रांतिकारक. आपण त्यांना क्रांतिकारक याचसाठी म्हणतो, की त्या त्या काळामध्ये ते व्यवस्थेला तडे देत होते. म्हणजे असा इतका पुरोगामी विचार, इतका क्रांतिकारक विचार फुलेंच्या नंतर मला असा तरी कुठे दिसला नाही, मला असं वाटतं. म्हणजे सावित्रीबाई फुले पण असतील, बालप्रतिबंधक गृह असेल किंवा त्यावेळेसच्या ज्या स्त्रिया होत्या, बालविधवा होत्या, यांच्यावर जे भटजींची वगैरे वाईट नजर पडत होती आणि त्यातून त्या बाळंत होत होत्या. आता हे हे सगळीकडेच होतं, बालविधवा होत होत्या. आपण सती जाणं बंद केलं, सती प्रथा बंद केल्या आणि बालविधवा तशाच राहायला लागल्या. मग त्यांना त्यांच्या त्या गरोदर राहायला लागल्या, त्यांच्यावर अत्याचार व्हायला लागले, त्यांच्यावर पुरुषांच्या नजर पडायला लागल्या आणि मग ते आपलं पाप बाळंतीण व्हायच्या आणि गंगेच्या काठी तिथेच फेकून द्यायच्या. म्हणजे असे अनेक प्रकार सावित्रीनं पाहिले आणि ज्योतिबा सोबत चर्चा केली, की आपल्याला ह्या बायकांसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे बघा किती पुरोगामी विचार त्यावेळेला सुद्धा होता. आपण जर पाहिलं तर सावित्री आणि ज्योतिबा एकत्र बसून प्रत्येक प्रसंगावर चर्चा करीत आणि चर्चेतून मार्ग काढत होते. आजही आपल्याकडे अशी एकत्र बसून चर्चा करण्याची प्रथा नाहीये. नवरा आणि बायको, तुला काय कळतं, हा डायलॉग अजूनही घरोघरी दिसतो. तू नको बोलू त्याच्यामध्ये, आमच्या याच्यामध्ये तू नको बोलू, हे जे डायलॉग आहेत आजही पुरुषांमध्ये, हे लाजिरवाणे आहेत. ही तुमची पुरुषी मानसिकता किंवा तुम्ही समता अजूनही नाकारताच. म्हणजे तुम्ही आदर्श कुणाला मानताय? आपण ज्योतिबा फुलेंना आदर्श मानलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण नाव घेतो, म्हणजे आपण जय भीम खूप जोरात म्हणतो आणि जय भीमचा नारा लावत असताना, जय भीम म्हणत असताना जय भीमचा विचार चालवतो का? जय भीमची समता आणतो का? बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही माता रमाईला तुच्छ लेखलं नाही. ती जरी अशिक्षित असली तरी आपल्या स्वतःच्या बरोबरीनं बाहेर समाजामध्ये त्यांना खूप मोठा व्याप होता. त्यांना वेळ देता नाही आला, ही एक शोकांतिका आहे. कारण त्यांना आपल्यासाठी काम करायचं होतं. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पण त्यांच्या मनामध्ये असं कधीही नाही आलं, तुला काय कळतं, तू कशाला बोलतेस, असं त्यांनी अपमानजनक शब्द कधीही आपल्या पत्नी संदर्भात वापरले नाहीत. मग हे जेव्हा आपण फुले आंबेडकर असं जेव्हा आपण नाव घेऊन चळवळी चालवतो आणि त्या चळवळीत काम करणारे आपले पुरुष सुद्धा घरी आल्यावर ती वागणूक का देत नाहीत आपल्या घरच्यांना किंवा ती समतामूलक तत्व ते आपल्यामध्ये का अंगीकारत नाहीत, हा एक खूप मोठा प्रश्न आहे आजच्या समाजामध्ये. आपण अनेक कार्यक्रमामध्ये सुद्धा जातो, म्हणजे आम्ही इतके कार्यक्रम घेतो ना, वेगवेगळ्या ह्याच्यामधून सामाजिक प्रबोधनपर असतील, आम्ही अनेक कार्यक्रम घेतो. आमच्याकडे कार्यक्रमाला येणारे ठरलेले मोजके चेहरे आहेत. त्यामध्ये दोघं नवरा बायको येणारे खूप कमी असतात. एकटेच रिटायर झालेले लोक येऊन बसतात, पुरुष मंडळी आमच्याकडे येऊन बसतात. दोघं दोघं कधीही कुठल्याही प्रोग्रामला येत नाहीत.
म्हणजे आम्ही दरवेळेला सांगतो की दोघांनीही आलं पाहिजे. दोघांच्याही कानावर आम्ही जे प्रोग्राम घेतो ते आम्ही समाजासाठी घेत असतो. आणि त्यातल्या त्यात तरुण मंडळी तर मुळीच नसतात. निवृत्त झालेले पुरुष मंडळी ह्याच्यामध्ये जास्त असतात. ही खरं तर आजच्या या चळवळीची खूप मोठी शोकांतिका आहे, की जे आदर्श आपल्याला मांडायचे. आता सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य आहे आणि आम्हाला काही कार्यक्रम करायचे असतील तर विद्यार्थ्यांना आम्हाला पकडून आणावं लागतं, किंवा मग समाजात मध्यवर्ती ठिकाणी जर आम्ही एखादा कार्यक्रम घेतला तर तिथेही निवृत्त लोक, मोजके लोक आलेले दिसतात आम्हाला, तेच चेहरे. मग आम्हाला त्यांना म्हणावं लागतं, तुम्ही घरच्यांना का नाही आणलं? तर ते तिच्या मागे असं होतं, तिच्या मागे तसं होतं, असं काहीतरी कारण सांगतात. प्रत्येकाचं एक वेगळं कारण असतं. हसावं की रडावं असंही होतं. पण तरीही मला या निमित्तानं सगळ्यांना सांगायचं असतं की ज्योतिबा फुले जेव्हा आपण आदर्श मानतो तेव्हा त्यांच्या पत्नी त्यांच्या सोबत होत्या. सावित्रीमाई त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून चळवळी करत होत्या. हे आपण कुठेही विसरता कामा नये. आणि आजच्या महिला, म्हणजे आजच्या महिलांच्या बाबतीत तर मी असं म्हणेन की आज आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी आहे, आता नवीन पोरींना तो काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. म्हणजे अनेकदा असे मेसेजेस येतात ह्याच्यावर, सोशल मीडियावर, की नवरात्रीच्या दिवसामध्ये 9 साड्या घालता काय, अमुक तमुक. हे सगळं आमच्या महिलांना माहित असतं बरं का. म्हणजे कोणत्या दिवशी कोणती साडी घालायची, कोणता दागिना घालायचा, कोणत्या दिवशी कोणता उपास करायचा. हिंदू स्त्रियांना सुद्धा, मग हिंदू स्त्रियांनीच सुद्धा हे पाहणं किती गरजेचं आहे की आज ह्या इतक्या नवरंगाच्या साड्या घालण्याचे लायक तुम्ही बनलात, ते केवळ आणि केवळ सावित्रीमाईच्या या योगदानामुळे बनलात. हे खरं तर त्यांना आज समजणं गरजेचं आहे. एक कविता मी आज छोटीशी वाचली, ह्याच्यावर सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर आली होती. म्हणजे सावित्री मला माहित नाही, छान कविता वाटली मला. त्यातल्या 2-4 ओळी मी सांगते. म्हणजे त्याचा एक मतितार्थ मी सांगते की आज प्लेन उडवते एखादी महिला, प्लेन उडवते, उच्च शिक्षण घेते, परदेशात जाते आणि मला सावित्री माहित नाही म्हणते. म्हणजे किती शोकांतिका आहे ही, की जिच्यामुळे ती शिकली. भारतात पहिली शाळा या दोघांमुळे आली आणि त्यांच्यामुळे आपण शिकलो. आज आपण इथे मोठ्या पदावर आहोत, बोलतो आहोत, सुरक्षित आहोत समाजामध्ये. म्हणजे मला एक गलेलठ्ठ पगार आहे, माझ्या पर्समध्ये नोटांची बंडल आहेत, माझं घर आहे स्वतःचं, मी समाजात सेटल आहे, समाजात माझं सुरक्षित एक स्थान आहे आणि माझं कुटुंबात सुद्धा एक स्थान आहे. हे कोणामुळे आहे? ज्यांच्यामुळे आहे तेच आपल्याला माहित नाहीत. सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले आणि संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्यांच्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. हे ती स्त्री, भारतीय प्रत्येक स्त्री हिनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, सावित्रीमाई फुलेंचे आणि ज्योतिबा फुलेंचे उपकार मानले पाहिजेत, की ज्यांच्यामुळे आज ती सुरक्षित आहे, आज ती अधिकार मागते आहे. माझा अधिकार काय, माझं कर्तव्य काय आणि मी माझ्या अधिकारात काय येतं, हे जे अधिकारानं ती वागते, ती केवळ आणि केवळ सावित्रीमाई फुलेंनी त्यावेळेस दगड माती अंगावर झेलून, शेण अंगावर झेलून आपल्याला शिक्षण दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणजे त्या अनेक प्रसंग आहेत, आपल्याला सगळे प्रसंग माहित आहेत. रस्त्यानं जाताना तिला लोक किती बोलत होते, घाणेरड्या नजरेनं बघत होते. आज आपण कुठे निघालो आणि आपल्याला कोणी घाणेरड्या नजरेनं बघितलं तर घरी येऊन आपल्याला कसं तरी होतं, एक वेळेस कसं तरी होतं. ती रोज ते झेलत होती, ती सावित्रीमाई रोज ते झेलत होती. कल्पना करा, ती रस्त्यानं पायी जात होती, तिला बायका सुद्धा शिव्या घालत होत्या आणि हे ब्राह्मण पुरोहित सुद्धा शिव्या घालत होते, पण तिनं त्याला कशालाही दाद दिली नाही. पाणी अंगावर फेकत होते. म्हणजे तो एक प्रसंग खूप चांगला आहे. अंगावर तिला 2.5 साड्या ज्योतिबांनी दिलेल्या. आणि म्हणजे त्यावेळेला परिस्थिती तेवढी नव्हती, जे काय असेल ते. तर तिनं ज्योतिबांकडे एक साडी मागितली एक्स्ट्राची. म्हणजे शाळेमध्ये जाऊन ओल्ली व्हायची आणि त्याच ओल्या साडीवरती परत घरी यायची. तर तिला हुडहुडी भरायची आणि दुसऱ्या दिवशी एकच साडी असायची. म्हणून तिनं ती एक साडी ज्योतिबाकडे मागितली. मला ज्योतिबांचं सुद्धा त्यावेळेला नवल लागतं, की त्यांना सावित्रीमाई कळाली नाही, ज्या पत्नीसोबत ते एवढं छान राहतात त्यांना सुद्धा कळाली नाही. त्यांनी त्यांच्या मित्राला बोलून दाखवलं, सावित्री साडी का मागते? आणि मग जेव्हा त्यांनी सांगितलं की अरे हो, मला इथं इथं ज्योतिबांचं थोडस हे वाटतं, की आपल्या पत्नीला ते ओळखू शकले नाहीत. साडी काही ती तिच्या सुखासाठी मागत होती का? ठीक आहे, असो, तेवढं आपण खोलात जाऊ नये आणि तेवढं हे बघू नये खरं तर. पण कधी कधी ते मनात येतं की एवढा मोठा विचार करणारा पुरुष, सगळ्या समस्त भारतातल्या स्त्रियांचा विचार करणारा पुरुष सावित्रीवर एवढंसं कसं काय विश्वास नाही ठेवू शकले. तर असं ते तर आजच्या
म्हणजे इतकं कठीण प्रसंगातून त्यांना घर सोडावं लागलं, स्वतःचं घर सोडावं लागलं. आणि मला त्या बालप्रतिबंधक गृहाचं तर इतकं नवल लागतं, की म्हणजे जसं मी तुम्हाला ह्याचं उदाहरण सांगितलं ज्योतिबांचं, की आम्ही दोघांच्याही तपासण्या करून घेऊ. तसंच हे बालप्रतिबंधक गृहाचं सुद्धा. म्हणजे ह्या विधवा बायांना बाळंतपणासाठी त्यांनी ते सुधारगृह सुरू केलं, की ह्या सगळ्या महिला बाळंत होऊन त्या गंगेकाठी बाळाला फेकून देत होत्या. आणि परत त्यांच्यावर ते अत्याचार होत होते. तर अशांसाठी सावित्रीनं ज्योतिबांना सांगितलं, की यांच्यासाठी आपण काही करूया. आणि मग त्यांनी ते सुधारगृह सुरू केलं. मला त्याचं इतकं वैशिष्ट्य वाटतं, इतकं नवल लागतं, की आजही आपण असा विचार नाही करत. म्हणजे एखादी स्त्री जर आपल्याला कुमारी माता बनलेली दिसली, तर तिच्यावर किती चर्चा केल्या जातात. सगळीकडे चर्चा तिच्याबद्दल होत जातात. आज ते लिव्ह इन रिलेशनशिप चालू आहे. त्याच्यामधूनही मुलं होतात आणि त्याची जबाबदारी कोणी सांभाळले जात नाही. पण मग ह्याच्यासाठी सरकार तरी काही करायला मागतंय का? सरकार नाही करत, पण असं क्रांतिकारक पाऊल कोणी टाकायला येतंय का पुढे? तर नाही. आजही 150 वर्षापूर्वी ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रींनी त्या अनाथ बाळांना सांभाळण्याचं जबाबदारी घेतली आणि खुशाल बाहेर बोर्ड लावलाय, कुमारी मातांनो, आमच्याकडे या, आरामशीर व्यवस्थित बाळंत व्हा. मूल न्यायचं नाही न्यायचं हे तुमच्यावर. आम्ही तुमचं मूल सांभाळू आणि सुरक्षित बाळंत व्हा आणि सुरक्षित जा. अशी पाटी कोणी लावतं का पुण्यासारख्या ठिकाणी? तर ज्योतिबा आणि सावित्री अजबच रसायन होतं खरं तर. मला मला अजूनही त्यांच्या त्या इतक्या ह्याचं नाव खरंच खूप नवल लागतं, की त्यांचे ते क्रांतिकारक पाऊल म्हणजे आज आपल्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. खूप मोठा आजच्या या भारतातल्या प्रत्येक स्त्रीनं त्यांना आदर्श मानलं पाहिजे. काल परवा आपल्या प्राजक्ता माळीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय. चर्चा, वाद, प्रतिवाद, वेगवेगळ्या चर्चा त्याच्यावर येत आहेत. एक महिला म्हणून आम्हाला तिची बाजू घ्यावी पण वाटते. महिला म्हणून आम्ही तिचा सन्मान पण करतो. कलाकार म्हणून पण आम्ही तिचा सन्मान करतो. आणि तिच्यावर जो काही अन्याय झाला त्याच्यासाठी सरकारनं जी काही योग्य ती पावलं उचलावीत असंही आम्ही मानतो. पण पण इथे एक खंत वाटते, की कलाकार म्हणून तुम्ही सुद्धा समाजाचं काही देणं लागता. जेव्हा तुम्हाला वाटतं, की समाजानं तुमच्या बाजूनं उभं राहिलं पाहिजे, तर समाजात जेव्हा अनेक अशा घटना घडतात, ज्या स्त्रियांवर येतात, तेव्हा तुम्ही सुद्धा कलाकारांनी सेन्सिबल राहिलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा त्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. म्हणजे सेलिब्रिटी काय बोलतात ह्याच्यावर बऱ्याच जणांचं लक्ष असतं. त्याच्यामुळं ते आज परभणीमध्ये जे काही प्रकरण झालंय, सोमनाथ सूर्यवंशी जो गेला, त्याच्या त्या परभणीच्या त्या दंगलीमध्ये अनेक महिलांवर लाठीकाठी झाले, अनेक अत्याचार झाले, बायकांना कुठे कुठे मारण्यात आलं. अक्षरशः एकतर गरोदरबाई दवाखान्यामध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला गेले होते. अक्षरशः तिची साल ओढून काढल्यासारखी काढली होती. तर हे 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 का दिसत नाही सेलिब्रिटींना? तुमच्यावर आलं की तुम्ही म्हणता समाजाने आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला संरक्षण दिलं पाहिजे. या अशा घटनांवर सुद्धा तुम्ही कलाकार म्हणून, सेलिब्रिटी म्हणून आणि समाजातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून अशा वेळेला सुद्धा तुम्ही बोललं पाहिजे. ह्या ह्या गोष्टी का समाजामध्ये अनेक बलात्कार होतात, अनेक मुलींवर अतिप्रसंग होतात, अनेक ठिकाणी अत्याचार होतात, अनेक ठिकाणी त्यांच्यावर चुकीचे व्यवहार होतात. त्यावेळेला तुम्ही कुठे असता? तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नसतं. त्यावेळेला तुम्ही तुमचं अभिनय क्षेत्र आणि तुम्ही जेव्हा तुमच्यावर आलं तेव्हा तुम्ही अनेक ठिकाणी मस्त असं रडून बिडून सगळं हे करता. मला त्याचं काही नाहीये. तुम्हाला तुमच्याबद्दल, तुमच्यावर जो अन्याय झालाय त्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. पण तुम्ही एक समाजातले अधिकृत नागरिक, जबाबदार नागरिक म्हणून अनेक महिलांवर जेव्हा काही अत्याचार होतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या सुद्धा पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि जसं तुमच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं, तर ह्या बाबतीत सुद्धा तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं पाहिजे. मला काय त्याच्याशी देणं घेणं नाही, अशी भूमिका तुम्ही घेतली नाही पाहिजे. तेव्हा समाज सुद्धा तुमच्या सोबत येईल. तेव्हा समाज सुद्धा तुम्हाला सांगेल. असं असं ते प्राजक्ता माळीच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे आज आज आपण तिला 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 कधी सावित्रीमाई आठवली का? ती आज कोणत्या स्टेजवर आहे? ती आज इतकी मोठी झालीये. तिला कधी रमाबाई आठवली, जिजाऊ आठवली, सावित्रीबाई आठवली, पण तिच्यावर अन्याय झाला ते मात्र ती मोठ्या ह्याच्याने सांगत असते. तर आजच्या या परिस्थितीमध्ये आपण आदर्श कुणाला मानायचा?
म्हणजे विद्यार्थ्यांना तर मला, आजच्या येणाऱ्या पिढीला तर मला आवर्जून सांगायचंय की तुम्ही कुणाला तरी आदर्श मानलं पाहिजे. भले प्राजक्ता माळीला आदर्श माना, पण ती एक स्त्री म्हणून तिथपर्यंत कशी आली हे सुद्धा तुम्ही त्यातलं पाहिलं पाहिजे. एक 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 छोटीशी सोनाली कुलकर्णी एक अभिनेत्री आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तिचा सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल होतोय फेसबुकवर वगैरे. तर तिनं सांगितलं की आजचा दिवस सावित्रीमाई फुले जयंतीच्या ऐवजी ती पुण्यतिथी म्हणाली. असो, तिला ते लक्षात नसेल आलं बोलण्याच्या ओघामध्ये. पण ती म्हणे आजचा दिवस आपण सगळ्या महिलांनी असा साजरा केला पाहिजे की उंबरठ्यावर दिवा लावला पाहिजे आणि काष्टा वगैरे घातला पाहिजे आणि त्या कपाळावर अशी आडवी चिरी कुंकवाची वगैरे केली पाहिजे. तर त्याच्यावर तिला फेसबुकवर बऱ्याच उलट्या सुलट्या हे आल्या की असं अशा प्रथा पाडून कोणी काही करतं का, वैचारिक प्रबोधन झालं पाहिजे, सावित्रीनं काय काम केलं त्याचं हे केलं पाहिजे. ठीक आहे, चर्चा झाल्या पाहिजे, पण मला याच्यातून एक म्हणायचंय माझ्या सगळ्याच मैत्रिणींना, एक म्हणायचंय की ती सेलिब्रिटी आहे. सेलिब्रिटी काय म्हणतो ह्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं आणि ते फॉलो करतात आपली येणारी पिढी. त्याच्यामुळे तिनं सावित्रीचं नाव घेतलंय, सावित्री कोण आहे हे सांगितलंय. आणि ठीक आहे, तिला दृश्य स्वरूपात सावित्री तशी आवडली असेल, काष्टा घातलेली, आडवी चिरी कुंकवाची लावलेली, अशी तिला आवडली असेल, कारण पोशाखाकडे ह्या सेलिब्रिटीज जास्त लक्ष देतात. म्हणून कदाचित तिला त्या दृष्टीनं ती आवडली असेल आणि तिला ते सांगावं असं वाटलं असेल. तर काय हरकत आहे, वैचारिक प्रबोधन होईल हळूहळू. कारण आजच्या पिढीला ह्या सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये आजच्या पिढीला सावित्री माहित नाही, जिजाऊ माहित नाही, रमाई माहित नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहित नाहीत, ज्योतिबा फुले माहित नाही, शाहू महाराज माहित नाही, काही माहित नाही. केवळ मोबाईल हातात घेऊन ते रील बघत आहेत. आणि म्हणून अशा पद्धतीनं जर तिनं हे सांगितलं असेल तर आपण तिचं तेवढं तरी अप्रिशिएट करायला पाहिजे की तिनं किमान आठवण काढली सावित्रीची. म्हणजे आज दूरदर्शनवर जर आपण मालिका पाहिल्या, काय त्या मालिकांमधून दिसतंय मला सांगा. सगळ्या बाया वेड्या झाल्यात, अक्षरशः बाया वेड्या झाल्यात. काही बघतात, काही बघतात. ते वट सावित्रीची पूजा बघतात आणि काय त्या चतुर्थी आणि काय ते चंद्राचं ते काय असतं बाबा, ते पण असं म्हणजे चंद्रातून ते चाळणीतून चेहरा बघायचा नवऱ्याचा आणि ते सगळं आपल्या हिंदू स्त्रिया सगळ्या ते करतात. तर किमान ह्याच्यातून ह्या सोनाली कुलकर्णीनं मला हे सांगायचंय की सावित्रीची आठवण तर केली आणि म्हणून तिला काही बायका बघून सावित्री कोण आहे हे तर शोधून काढतील, विचारतील. पुढच्या वेळेला ती सावित्रीवर वैचारिक प्रबोधन करेल, पण त्याच्यावर नाही. आपण लगे असं इतके तत्वज्ञानी की लगे तिनं उंबरठ्यावर दिवा लावायचा का. अरे लावू दे ना, सावित्रीच्या नावानं दिवा लावते तर काही हरकत आहे का. सावित्रीसाठीच दिवा लावते ना ती. तर मग ती प्रथा पाडायची का ना, असं अमुक करायचं का तमुक कर, याच्यावर अशा किती चर्चा त्याच्यावर. माझं म्हणणं काय आहे की ह्या महिलांना सावित्रीची आठवण होणं फार गरजेचं आहे. म्हणजे पोरी आपल्या चर्चा परीक्षेला जात आहेत आणि चर्चा काय करतात, केस कुठं कापते आणि अमुक कुठं करते, अशा चर्चा आपल्या बायका करतात. म्हणजे एका सिरियलमध्ये मला आठवते, मी तर सिरियल पाहत नाही, पण कधी कधी इतिहासाचा कसा चक्काचूर करतात किंवा किंवा इतिहासाचं किती वेडवाकडं करतात हे पाहण्यासाठी एखादी मालिका कधीतरी लावली तर बसलं आपलं. म्हणून एका मराठी मालिकेमध्ये तर आपण बोधिवृक्ष, पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणतो आणि वडाच्या झाडाला त्यांना ते वट सावित्रीचा दोरा बांधायचा असतो. तर त्यात ती एक मराठी कलाकार म्हणते, वडाचं झाड कोणतं आहे, तिला वडाचं झाडही समजत नाही आणि मग ती पिंपळाच्या झाडालाच काहीतरी दोरा बांधते. तर ती दुसरी तिच्या सोबतची म्हणते, भैताड बघा म्हणे, हिला त्या भूताच्या झाडाला दोरी बांधली. म्हणजे ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणून पूजतो, आपल्या तथागत गौतम बुद्धाला त्या ज्ञानप्राप्ती झाली त्या पिंपळाच्या झाडाखाली, आणि ते झाड ह्यांना माहित नाही, हे त्याला भूताचं झाड म्हणतात. म्हणजे किती हे मराठी सिरियल किंवा हिंदी सिरियल किती भरकटवतात बायकांना आणि आपण बघत बसतो. बायकांना तर सिरियल बघायला वेड लागलं, ही ह्याची साडी ती त्याची साडी, विचित्र चाललाय प्रकार सगळा. आणि म्हणून आपण आपले आदर्श कोण आहेत हे आधी आपण ठरवलं पाहिजे. आपल्या आदर्शांनी आपल्याला काय दिलंय हे आपण आजच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. हे सांगणं खूप गरजेचं आहे. सावित्रीमाईचं काम आपण सांगणं गरजेचं आहे. रमाबाईचं काम आपलं आपण सांगणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सगळ्यांना माहित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हटलं की झालं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचं सगळं आढावा सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना माहित नाही. आणि म्हणून आजच्या विद्यार्थ्यांना खूप सांगणं गरजेचं आहे. मुलींना सांगणं गरजेचं आहे की बायांनो, तुम्ही एवढ्या मोठमोठ्या पदावर गेलात ते केवळ आणि केवळ सावित्रीमाई फुलेनं दगड माती झेललं अंगावर आणि म्हणून तिनं हे केलं. आणि तशी क्रांतिकारक पावलं आपण उचलली पाहिजेत. निषेध नोंदवताना सुद्धा आपण, नाही तर आज
कालच्या निवडणुकात आपण पाहिलं, त्या 1500 रुपयासाठी वेड्या झाल्या हो बाया. काय म्हणावं त्या बायकांना, वेड्या झाल्या अक्षरशः. आम्ही तर असं अचंबित होत होतो. आणि त्यालाच साईडला करून त्याच्या नावाखाली यांनी विधानसभा जिंकली खरं तर. आता त्या बायकांनी किती मतं दिले किती नाही माहित नाही. खरं तर तो ईव्हीएमचा घोटाळा आहे. पण आपण त्याच्यावर नंतर बोलू. ईव्हीएमचा घोटाळा करून बायकांनी आम्हाला मतदान केलं. ह्या याच्यावर त्यांनी ही विधानसभा जिंकून काढली. पण वेड्यासारख्या सगळ्या बायका त्या 1500 रुपयाच्या मागे पडतायत. म्हणजे आपल्याला सावित्रीनं काय दिलंय? स्वाभिमान शिकवलाय, शिक्षण घ्या म्हटलंय, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा, तुमचा स्वाभिमान विकू नका, हे आपण क्रांतिकारक वेळोवेळी सांगतात. आणि आज ह्या महिला कुठे जात आहेत? सगळ्या म्हणजे मी म्हणते ठीक आहे, असंघटित क्षेत्रातल्या कामगार महिलांना तर हे काहीच माहित नाही. त्या बिचाऱ्या वस्त्यामध्ये राहतात, कामं करतात आणि म्हणून त्यांना कुठून तरी तो पैसा मिळतोय आणि म्हणून तर त्याच्या पाठीमागं पळतायत. पण सुशिक्षित महिला तरी सावित्रीची आठवण काढतात. सावित्रीला तिचा अभ्यास करतात का? किंवा सावित्रीमुळे आज आपण इथे आलोत हे माहित आहे का? म्हणजे प्रकर्षानं हिंदू महिलांसाठी मी म्हणते काही एक कार्यशाळा सुद्धा घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज खूप मोठी जबाबदारी आहे. आज ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, पेरियार स्वामी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या कार्याचा उहापोह परत मांडण्याची परत गरज आलेली आहे. कारण आजची पिढी जी आहे खूप वाईट मार्गाला लागलेली आहे, विचित्र मार्गाला जात आहे आणि त्यांना हे सगळं सहज मिळतंय. पुढे येणारा काळ खूप धोक्याचा आहे. परत आपल्याला गुलामगिरी येण्याची शक्यता आहे आणि म्हणून सावित्रीमाईच्या कार्याचा आपण आदर्श घेतला पाहिजे. महिलांनी आदर्श घेतला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण प्रबोधनात्मक काही उपक्रम राबवले पाहिजे. आपण त्याची आठवण ठेवून त्या पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. एवढेच मी आजच्या प्रसंगी सर्वांना सांगू इच्छिते. आणि मला राहुलनी सावित्रीमाई जयंतीच्या दिनी या व्याख्यानाला बोलावलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते आणि धन्यवाद. थांबते.